नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर ठरलं तर मग स्टार प्रवाहाच्या मालिका किंवा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपकमिंग एपिसोड जे आहेत ते आपण पाहत असतो. तर आजच्या भागामध्ये लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अतिशय युनिक असा ट्विस्ट जो आहे तो आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर आपण पाहिलं की तर नंदिनी आणि काव्या दोघीजणी उभ्या आहेत आणि नंदिनी जी आहे ती गणपती बाप्पाला म्हणते की बाप्पा आमची मेहंदी ही छान रंगू दे. असं म्हटल्यानंतर काव्या आहे ती तिथे येते आणि म्हणते ताई की आपल्या दोघींची मेहंदीही आता छान रंगणार आहे आणि आपलं प्रेम जे आहे तेही आता छान रंगेल असं ती नंदिनीला सांगत असते. आता इकडे दुसरीकडे या दोघींचं बोलणं चालू असताना ज्या काही बायका आहेत हॉलमध्ये आलेल्या आहेत त्या सर्वजण यांना नंदिनी आणि काव्याला आवाज देतात आणि म्हणतात अगं चला किती छान दिसताय असं करून त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात आवरा जरा पटापटा, आपल्याला मेहंदीलाही उशीर व्हायला नको, आता मेहंदीचा कार्यक्रम जो आहे तो चालू केला पाहिजे असं म्हणून त्या दोघी त्यांच्याजवळ जातात आणि त्या बायका त्या दोघींचीही दृष्ट काढतात आणि म्हणतात की खरंच तुम्ही दोघी खूप सुंदर सुरेख दिसताय आणि जीवा आणि पार्थ जे आहे ते तुम्हाला बघून अतिशय बोल्ट होतील असं या दोघीजणी आहेत रेश्माताई आणि कोणत्या आहेत त्या त्यांची दृष्ट काढत असतात. आता हॉलमध्ये नवरदेवांची म्हणजे जीवा आणि पार्थची एंट्री ही धूमधडाक्यात होते आणि सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. या रेखाताई रेश्माताई वगैरे ज्या दोघी तिघीजणी बायका असतात त्याही ताट घेऊन तिथे उभ्याच असतात आणि आल्यानंतर त्यांना ओवाळून वगैरे जीवा आणि पार्थला जे आहे त्या आतमध्ये घेतात आणि हे दोघं जणही आतमध्ये आल्यानंतर सर्व काही विसरून त्या अगोदर आपल्या आपल्या बायकांना शोधायला लागतात, म्हणजे काव्याला आणि नंदिनीला शोधायला लागतात. अतिशय इकडे तिकडे पाहत ते शोधत असतात. तेव्हा त्यांना प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे जो बोर्ड आहे तो दिसतो आणि मग हे दोघे जणही तिथे छान छान सेल्फी काढतात आणि तिथून निघून पुढे जातात. सगळे लोक जे आहेत ते त्यांना विचारपूस वगैरे करतात, त्यांच्याशी बोलत असतात, परंतु ह्या दोघांचं मात्र फक्त आपल्या बायकाला शोधण्याचं चाललेलं असतं. इकून तिकून कोणत्या तरी साईडने ते मागं बघतात आणि जिथे बायकांचा जो गट्टा बसलेला आहे की तिथं आपल्या नंदिनी आणि काव्या असतील असं म्हणून हे दोघेही शोधत असतात. मग त्यांना तिथे दिसल्यानंतर नंदिनी आणि काव्याला बघितल्यानंतर दोघेही अतिशय बोल्ट होतात आणि त्यांच्याकडे पाहतच राहतात. मग शेजारी कोण काय बोलतंय याच्याकडेही त्यांचं काही लक्ष नसतं आणि ते दोघेजणही तिथून पुढे येतात आणि या दोघींकडे पाहून गुडघ्यावर बसतात आणि हर्ट जे आहे ते आता हाताने हर्ट शेप करून त्यांना दाखवतात आणि फ्लाइंग किस वगैरे देतात. या दोघीजणीही खूपच आनंदी असतात आणि त्यांच्याकडे पाहतात वगैरे. तोपर्यंत मालिनी म्हणजेच पार्थ आणि जीवाची आई जी आहे ती तिथे येते आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या कानाला पकडते आणि उठवून त्यांना ओरडायला चालू करते आणि त्यांना तिथून घेऊन जाते. आता या दोघीजणीही खूपच आनंदी असतात की त्याही रिटर्नमध्ये त्यांना फ्लाइंग किस वगैरे देतात आणि फ्लाइंग किस असं पकडून आपल्या हर्टला लावतात. असं त्यांचं खाणाखुणा वगैरे चालू असतात आणि या महिलाही त्यांची चेष्टा मस्करी करत असतात. आता एंट्री झाली ती म्हणजे आपली महामाया म्हणजेच रम्या. प्रत्येक लग्नात विघ्न आणणारी, प्रत्येक यांच्या आनंदामध्ये विरजन घालणारी ही महामाया म्हणजे रम्या हिची एंट्री झालेली असते आणि ती घरूनच ठरवून आलेली असते की लग्न होईल तर रम्या पारचं आणि काव्या पारच्या लग्न मी होऊच देणार नाही असं म्हणूनच तिनं इथे हॉलमध्ये एंट्री केलेली असते आणि प्रत्येक विधी प्रत्येक कार्यक्रम हा तिचं आणि पार्थचंच लग्न आहे असं म्हणून ती करत असते. आता इथंही तीही सेल्फी काढते की प्रेमानंतरच्या लग्नात तुमचं स्वागत आहे असं हा जो बोर्ड आहे तिथं तिची पत्रिका म्हणजे शुभविवाह पार्थ आणि रम्या जी पत्रिका आहे ती प्रेमानंतर या नावावर चिकटवते आणि त्याच्याबरोबर ती स्वतःची सेल्फी काढते. तिथं मग शुभविवाह पार्थ आणि रम्या यांच्या लग्नात येणाऱ्यांचं स्वागत आहे असं दिसतं आणि तिथे 2-3 स्वतःच्या सेल्फी काढते. आता
तिचा हा पुढचा प्लॅन असतो की म्हणजे हळद ही नंदिनीची आणि काव्याची आहे ती होणार आहे आणि सगळ्या बायका या हळद कुटत असतात. मग तीही स्वतःच्या आईला की स्वतःची म्हणजे रम्याची हळद आहे असं सांगून ती स्वतःच्या आईजवळ म्हणजे वसुंधरा आत्याजवळ ती हळकुंड देते आणि आत्याला म्हणजे तिच्या आईला सांगते की ही माझी हळद आहे आणि तू ती काढण्यासाठी मदत कर. आणि मग वसुंधरा ही लपून छपून हळकुंड जे आहे ती त्यात कुटण्यामध्ये टाकते. या बायका सर्वजण हळद कांडत असतात आणि त्यात मग रम्याची ही हळद आहे असं जाणून तीही स्वतः सुखी होते आणि माझी हळद कांडायची चालू आहे असं ती तिच्या मनाला समजावून सांगते. आता तीही स्वतः इथे काव्या नंदिनीचा जो मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे तिथे जाऊन बसते आणि जी मेहंदी काढणारी आहे तिला काहीतरी सूचना देते की तू असं मेहंदी काढ तसं आणि हास्यात वगैरे चालू असतं. त्यावेळेस नंदिनीला डाऊट येते की खरंच रम्या ही एवढी चेंज झाली आहे का आणि काव्यालाही विश्वास बसत नाही की रम्या माझ्या लग्नात पार्थच्या लग्नात एवढी कसं काय खुश किंवा आनंदी राहू शकते. परंतु नंदिनीला मात्र तिच्यावर डाऊट येतो आणि नंदिनीला ती आलेली काही आवडत नाही. आता हे नवरदेव जीवा आणि पार्थ जे आहेत ते मेहंदीसाठी सज्ज झालेले असतात आणि ते दोघेही जिन्यावरून खाली उतरून येतात. तेव्हा युग जो आहे तो तिथे आडवा येतो आणि त्यांना जाण्यापासून रोखतो. तो जर म्हणतो तुम्हाला जर जायचं असेल तर पहिले मला पैसे द्या आणि नंतरच खाली जा असं सांगितल्यानंतर मग त्यांनी पेस्ट्री आणलेली असते आणि ते म्हणतो की तुम्हाला जर पेस्ट्री पाहिजे असेल तर आधी मला पैसे द्या. मग दोघेही जण त्याला पैसे देतात आणि मग तो त्यांना पेस्ट्री देतो आणि तिथून जातो. मग पार्थ जो आहे तो रेड वेल्वेटची पेस्ट्री घेतो आणि जीवा आहे तो पाईनॲपलची पेस्ट्री घेतो आणि दोघेजणही ती पेस्ट्री घेऊन आता आपल्या आपल्या बायकांना नवरीला द्यायला ते दोघेही जातात. आता इकडं रम्या जी आहे तिनेही स्वतःच्या पदरामध्ये 4-5 हळकुंड जे आहे ते गुंडाळून आणलेले असतात आणि तेही ज्या बायका तिथे ती हळद कांडत असतात त्यातमध्ये नेऊन ती ते 4-5 हळकुंड जे आहे ते लपून छपून टाकते. तिचा नेमका प्लॅन काय आहे हे काही अजून समजलेलं नाही आहे, परंतु ती काहीतरी करणार असते आणि काहीतरी डोक्यात तिचा भयंकर प्लॅन जो आहे तो शिजत असतो. आता इकडे पार्थ जो आहे तो रेड वेल्वेटची पेस्ट्री आपल्या बायकोला देतो म्हणजे काव्याला देतो आणि दोघेही जण एकमेकांना ती पेस्ट्री जी आहे ती भरवतात. आणि इकडे दुसरीकडे देखील जीवाही नंदिनीला पेस्ट्री भरवतो आणि नंदिनी देखील जीवाला पेस्ट्री भरवते. आता ज्या मेहंदी काढणाऱ्या सर्वजण बायका आहेत त्या तिथून निघून जातात आणि हे चौघेजणही आनंदामध्ये तिथं त्यांची मेहंदी जी आहे ती एन्जॉय करतात आणि आपल्या बायकोला मेहंदी काढली आहे आणि ती काहीही खाऊ शकत नाही म्हणून दोघेही आपल्या बायकाला अतिशय आनंदात पेस्ट्री भरवत असतात. आणि मग हे बघून दोघांची फॅमिली आई बाबा जे आहे ते तिथे येतात. युग जो आहे तोही येतो आणि हे सर्वजण मिळून त्या दोघांना आणि त्या काव्या नंदिनीला चिडवायला लागतात आणि दोघीही खूप लाजतात. आता दुसरीकडे मात्र रम्या जी आहे ती हळद मिक्स करते आणि त्यावेळेस इथे युग येतो आणि युग म्हणतो की रम्या तू चक्क हळद मिक्स करतेस आणि खरंच तू एवढी बदलली आहेस, तुला एवढं बदललेलं बघून मला खरंच खूप भारी वाटते. असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते की बदलतात अरे लोक, त्यात काय एवढं, तू नाही का मागच्या वेळेस नापास झालात आणि आता पास झालात असंच. मग त्यावेळेस तो शांत बसतो आणि ती म्हणते की काय रे तू हर्ट झालास का, खरंच मला तुला हर्ट करायचं नव्हतं पण खरंच सॉरी, मी सहजच असंच बोलून गेले. त्यावेळेस युग म्हणतो की नाही असं काही नाही रम्याताई, मला बाबांनी काही काम सांगितले तेवढं मी करून येतो आणि जातो असं सांगून तो तिथून निघून जातो. आणि मग तिथं लगेच वसुंधरा आत्या आहे ती येते आणि ती रम्याला ओरडायला चालू करते. म्हणते काय ग रम्या, तो तुझ्याशी किती छान बोलत होता, किती व्यवस्थित बोलत होता आणि तू का बरं त्याची लाज काढलीस, तू असं का बोललीस त्याच्याशी. आणि परत ती बघते तर काय ही हळद मिक्स करत असते. त्यावेळेस ती म्हणते की रम्या तू काय करतेस, हळद का मिक्स करतेस तू आणि तू त्यात खरंच काही घातलेलं नाही आहेस ना. यावर रम्या म्हणते की कळेल तुला वेळ आल्यावर कळेलच असं म्हणून ती म्हणते थांब मी आत्ता आलेच असं म्हणून ती वसुंधरापासून निघून जाते. आणि इकडं काव्या जी आहे ती मेहंदी काढून तिथे बसलेली असते आणि तिचे केस जे आहेत
ते समोर तिला मागे टाकायचे असतात, परंतु त्या मेहंदीच्या हातानं काही तिला करायलाच येत नाही. त्यावेळेस तिथे रम्या येते आणि म्हणते, काय अगं काव्या काय करतेस, थांब मी करून देते असं म्हणून तिचे केस ती साफ करते आणि तिची मेहंदी पाहते तर म्हणते, वाव खरंच खूप सुंदर मेहंदी काढली आणि काव्यार्थ नाव तर कसलं सुंदर काढले, खरंच खूप छान मेहंदी काढली आहे. त्यावेळेस काव्या म्हणते की खरंच तुला एवढं सगळं मनापासून बोलतेस हे बघून मला खरंच खूप बरं वाटते आणि तू बदललेली पाहून खरंच मला खूप छान वाटते असं म्हटल्यावर रम्या म्हणते की खरंच असं म्हटल्यावर मग काव्या म्हणते की हो तू एवढी बदललीस, छान बदल झाला, चांगला बदल झाला तर प्रत्येकाला तो आवडतोच ना असं म्हटल्यावर म्हणते रम्या म्हणते बरं ठीक आहे, पण ना तुझ्या मेहंदीला कलर येण्यासाठी आपण साखर पाणी लावूयात, थांब मी साखर पाणी घेऊनच येते असं म्हणते. आणि ही काव्य हात समोर करते आणि रम्या जी आहे तिच्या हातावर साखर पाणी लावते. त्यावेळेस ती मनात म्हणते की एवढं सर्व काही घडून देखील काव्या तू माझ्यावर विश्वास ठेवण्याची चूक करतेस आणि तू चूक केली आहेस म्हणजे त्याची शिक्षा त्याचं फळ तर तुला भोगावंच लागणार. म्हणजे तिनं साखर पाण्यात नेमकं काहीतरी मिक्स केलेलं असतं, ते काही अजून माहीत झालेलं नाही, परंतु तिचा डोक्यात काय प्लॅन आहे ते ती कधी करणार आहे किंवा कोणाला त्रास देणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत. आता इकडे सर्वांची मेहंदी चालू असते आणि पार्थ आणि जीवा जो आहे तो तिथे नंदिनीजवळ येतो आणि सर्वांना शांत बसण्यासाठी सांगतो आणि त्यांना जाण्यासाठी सांगतो. ते गेल्यानंतर तिथल्या सगळ्या बायका गेल्यानंतर जीवा मग नंदिनीचे डोळे बंद करतो आणि मग नंदिनी ओरडते की कोण आहे असं म्हणून. मग आता इकडे दुसरीकडे मात्र मालिनी ही नंदिनीला शोधायला लागते, त्यांना विचारते काय ग मुलींनो तुम्ही नंदिनीला बघितलं का. त्यावेळेस त्या म्हणतात की नाही थांबा आम्ही शोधून आणतो असं म्हटल्यावर म्हणते की नाही ठीक आहे मी शोधते, तुम्ही तुमचं मेहंदी काढा. तेवढ्याच वेळात रम्या आणि शारदाताई ज्या आहेत म्हणजे नंदिनीच्या आई ज्या आहेत त्या तिथे येतात आणि त्यावेळेस मालिनी म्हणते की काय ग रम्या तू नंदिनीला बघितलंस का. त्यावेळेस ती म्हणते हो आत्ताच तरी ते होती, पण कुठे गेली नाही माहिती ग, मी बघितलं होतं तिला आत्ताच मला दिसली होती आणि कुठे गेली काय माहिती असं म्हटल्यानंतर तेवढ्या शारदा तिथे येते आणि ती म्हणते तुम्ही पण शोधताय का. त्यावेळेस ती म्हणते हो. मग शारदाताई म्हणजेच काव्याची आई आहे ती म्हणते की काय हो मी पण काव्याला शोधते, तुम्ही पण नाही का बघितलं. त्यावेळेस मालिनी म्हणते काय तुम्ही काव्याला शोधताय आणि आम्ही नंदिनीला शोधतोय. यावेळेस शारदाताई आहेत त्या म्हणतात की काय माहिती या दोन्ही मुली मेहंदी सोडून कुठे गेल्या आहेत आणि हळदीचा कार्यक्रम आता करायचा आहे आणि या दोघीही कुठेच दिसत नाहीये, चुडा देखील भरायचा आहे असं म्हटल्यानंतर रम्या म्हणते थांब ना मामी तू काही टेन्शन घेऊ नको, मावशी तुम्हीही टेन्शन घेऊ नका, मी आत्ता जाते आणि त्या दोघींना देखील बघून येते असं म्हणून रम्या तिथून निघून जाते. आणि इकडे पार्थ जो आहे तो देखील तसंच काव्याजवळ येतो आणि काव्याचे डोळे बंद करतो आणि समोर येतो. त्यावेळेस ती म्हणते की कोण आहे असं म्हटल्यानंतर तो डोळ्यावरचा हात काढतो आणि म्हणतो की मी आहे. त्यावेळेस ती म्हणते काय पार्थ तुम्ही तर यावेळेस इथं काय करताय, जा पटकन बाहेर कोणीतरी बघेल असं म्हटल्यावर तो म्हणतो की नाही मी जाणार नाही आणि तुला देखील जाऊन देणार नाही. इकडे ही जीवा अगदी तसंच नंदिनीचे डोळे बंद करतो आणि त्यावेळेस ती कोण आहे काव्या आहे का असं म्हटल्यावर तो म्हणतो की काव्या नाही आहे मी आहे असं म्हटल्यावर ती आरडायला लागते की काय तुम्ही इथे. त्यावेळेस तो म्हणतो की तू शांत बस आणि त्याच्या हातात हिरवा चुडा असतो तो दिसतो. त्यावेळेस तो म्हणतो की माहिती आहे मला सगळेजण तुम्हाला बाहेर शोधतायत परंतु मीच तुला इथे आणले आणि मी तुला इथून बाहेर जाऊन देणार नाही, मीच तुला चुडा भरणार आहे असं म्हटल्यानंतर इकडे पार्थ देखील तसंच म्हणतो की तो म्हणतो तुम्हाला मी बाहेर जाऊ देणार नाही, माझ्या बायकोचा एवढा सुंदर हात मी दुसऱ्यांच्या कोणाच्याही हातात देणार नाही. त्यावेळेस काव्या म्हणते की म्हणजे तुम्ही स्वतः मला चुडा भरणार आहात, चुडा तर भरायला पाहिजे ना, लग्न आहे म्हटल्यावर चुडा तर भरलाच पाहिजे असं म्हटल्यावर तो म्हणतो चुडा तर भरलाच जाणार आणि तोही मी माझ्याच हाताने चुडा भरणार कारण तुम्ही माझ्या नावाचा चुडा भरणार आहात ना, म्हणून तो चुडा देखील मीच भरणार आहे असं म्हणून पार्थ हा काव्याला हिरवा चुडा भरवतो आणि इकडे जीवा देखील त्याच्या बायकोला म्हणजे नंदिनीला हिरवा चुडा भरतो. पुढच्या भागामध्ये रम्याचा नेमका काय प्लॅन आहे हे आपण पाहणार आहोत आणि ती हळदीमध्ये स्वतःसाठी हळद लावून घेईल का, पार्थच्या नावाची हळद ती स्वतःच लावणार आहे का हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.